तर जरांगेंच्या उपोषणाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ गांभीर्यानं घेत नाही असं तायवाडे यांनी म्हटलंय। 58 लाख नोंदींबाबत सरकारचे मंत्री जरांगेंना काल वस्तुस्थिती सांगत होते असे तायवाडे यांनी म्हटलंय। 1983 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या 37 लाख नोंदी आधीच्याच असल्याचं तायवाडे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे ऐकून घ्यायला तयार नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। जरांगेंच्या उपोषणाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ गांभीर्यानं घेत नसल्याचे तायवाडे यांनी म्हटलंय। बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहे। या 58 लाख नोंदीच्या बाबतीमध्ये वारंवार आपल्याशी बोललेलो आहे आणि महाराष्ट्र राज्यासमोर शिंदे समितीने जे काही शोधून काढलेलं आहे त्याच्याबद्दल वास्तविकता मांडलेली आहे की ह्या ज्या न्यायमूर्ती शिंदे समितीने नोंदी शोधून काढल्या ह्या आंदोलकांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नाही आहे की 1986 ते 2023 या कालावधीमध्ये शोधलेल्या ह्या नोंदी आहे ज्याचा आंदोलनाचा संबंध केव्हा नंतर आहे ऑक्टोबर 2023 नंतर। दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या नोंदी आंदोलन हे फक्त मराठवाड्यापुरतं आहे। नोंदी जरी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शोधल्या असल्या तरी मी वारंवार सांगत असतो की नागपूर विभाग, अमरावती विभाग, कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग या विभागामध्ये ज्या नोंदी आहे त्या पिढ्यापासूनच्या आहे, आंदोलनामुळे त्या काही मिळालेल्या नाही आहे। आणि म्हणून संपूर्ण राज्यातनं ज्या काही 58 लाख नोंदी सापडल्या त्यापैकी 51,71,000 लोकांना प्रमाणपत्र दिले असं सरकार म्हणते आहे काय, पण याच्यामध्ये सुद्धा एका कुटुंबामध्ये 5-5, 6-6, 10-10 लोकांना प्रमाणपत्र मिळालं आहे, रिपिटेशन आहे काय, त्याच्यामुळे तो आकडा काही हे बरोबर नाही आहे। मराठवाड्यामध्ये जे नोंदी सापडल्या की 1923 ऑक्टोबर 23 ते आज अगरपर्यंत मराठवाड्यामध्ये 3,11,000 दाखले निर्गमित झालेले आहे, हे आम्ही मान्य करतो, त्यांनी पण मान्य करावं। पण याच्यापैकी व्हॅलिडिटी किती लोकांनी अर्ज केला? फक्त 20,000 आणि व्हॅलिडिटी किती लोकांनी दिली? 15,000। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।